नंबर गजानन मार्गे लेवल करतील ना, या असा पिचिंग करतील ना याची. हो काय पिचिंग आहे घरी तुझं होती काय अरुणकडे आता तो 2-3 पट्टी येईल असला क्वेश्चन आहे. प्रज्ञा आहे, ऋतुता आहे, रोशन आहे आणि ही भाड्याची माणसं आहेत. आला का कमी आला तर मग तुला कोणता ना पडला पूल बांधला. सो एक गाईज व्हॉट्सअप तर कसे आहात तुम्ही. स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बोलत असाल अरे गिरीश या रोशन सोबत स्टेशनला कला बसलाय बरोबर रे. कटोरा द्यायला नाही. तर 20 तारखेला आता आपल्या गावचं सप्ताह आहे. तर 20 ते 27 आहे म्हणजे. तर यावर्षी काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून आपण मंदिराच्या आत गाभारा बनवणार आहे पंढरपूरचं. त्यासाठी साहित्य लागणार आहे, तो आणण्यासाठी चाललो आहे. म्हणजे सकाळपासनं तेच काय आणायचे त्याची माहिती काढली ना. मग आता रोशन आणि मी चाललो आहे फोम असणार आहे फोम थर्मास काय असेल ते घ्यायला चाललो आहे. तर इथनं आपण आता शहाडला जाणार आहेत आणि शहाडवरनं गजानन मार्केटला. तर बघू फोम भेटते का. कारण काका बोलवता का थर्मास आता बंद झाला आहे ना. चला तर मग आता ट्रेनची वाट बघतो. म्हणजे काय सांगू आता तुम्हाला, फक्त 10-15 सेकंद रोशन 10-15 सेकंदसाठी गेली असेल ना ट्रेन आपली. 10-15 सेकंदासाठी 10 सेकंदाला आम्ही इथं जिन्यावरून उतरत होतो ना. ट्रेन गेली अशी. जर तिकीट नसता काढला ना, तिकीट नसता काढला तिकीट नसता काढला तर आरामात ट्रेन भेटली असती. पण कसं आपल्याला 3 वेळा पकडलेला आहे ना रोशन. 3 वेळा पकडलेला आहे. रोशन असताना 2 वेळा ना केतनच्या वेळी एकदा पकडलेला आहे. मग आम्ही आता ती रिस्क घेत नाही. ट्रेन गेली तरी चालेल पण तिकीट काढूनच प्रवास करणार आहेत आम्ही. आता आपण डायरेक्ट शहाडला मग तिथनं गजानन मार्केटला जाऊ ना. डायरेक्ट गजानन मार्केटमध्ये भेटू. आता नाही काय मस्ती करायची आहे ट्रेनमध्ये. माशीचा फोन करून बोलतात लगेच काय पण मला कमेंट आली का बोललो मग लय ना बोलली मला इश्के तो इश्के केसले उचलतं तर रोशन माझं जरा काही गडबडी होतो. मग तयारी वगैरे नाही गेली. डायरेक्ट कपडे घातलं ना डायरेक्ट निघालो का आपण. हो बोल हां असा रिस्पॉन्स दिला ना मग बोलायला पण थोडी काय विचार कर जरा. मजा वाटते. आत्मविश्वास वाटतो. आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स ना. कॉन्फिडन्स वाटतो. कॉन्फिडन्स तेच नाही. आत्मविश्वासला काय बोलते त्याला साधा फरक आहे रोशन तुझ्या माझ्या याचा जास्तच फरक आहे. मला मी पहिला आवडत नव्हते इथं पण कलर मध्ये किती फरक आहे आपला. कलर जाऊ दे रे. हे बघते रे कलर से मला होता दिल साफ होना चाहिए. बात मस्त आले बघ. कलर पण मॅटर करते. लय मॅटर करते. मन कोण बघायला येतं ना. तर फ्रेंड्स आम्ही आता शहाडला पोचलोय आणि आता इथनं आम्ही रिक्षा करून डायरेक्ट गजानन मार्केटला जाणार आहेत. तर आता आजच्या ट्रेनमध्ये लय गर्दी होती रे. हा होता तरी पण गर्दी होती. असं बोलत असतं काय. नंबर गजानन मार्गे घेता का रे थर्मास घेऊन झाला. किती आहेत 60. मग इथं कसं काढलास. कसं आणलं रिक्षाच्या वरती टाकून काय. आजपासूनच साहित्य आणायला सुरुवात केली. 13-14 दिवस राहिले फक्त आता सप्त्याला आपल्या सांगितलं ना.
13-15 दिवस राहिलेत आपल्या, 13-14 दिवस राहिले फक्त आपल्या. तर आजपासूनच एक गोष्ट आणत जाऊ. मग नंतर कसा सर्व साहित्य असलं ना की एकदाच सुरुवात करता येते. फ्रेंड्स तर आता आम्ही थांबलोय शहाड स्टेशनला ट्रेनची वाट बघत. आणि आता इथनं आम्ही हमाल बनून डायरेक्ट शहापूरला पोहोचणार आहे. दाढी बघ. चला तर आपण डायरेक्ट आसनगावला भेटू आता. मी आता आसनगावला पोहोचलोय आणि त्यानंतर आता आम्ही स्कूटी घेऊन घरी जाणार आहे. हा एक वजा नाही, हे 3 वजन. हे रोशन काय चाललंय तुमच्या आवऱ्यामध्ये? सगळं साहित्य आणलंय मी आज. थर्मास आणला, ते बाकीचं पण आणलंय. आजच राहुल धावल तर आजच सुरुवात करायची. हे रोशन आहे ते आधी चारकाचे तुला सांगतो मधून पाणी इथं काय केलंय? वरती बांधली ना आता ही लेवल करतील ना, हे असा पिचिंग करतील ना. हो काय पिचिंग काय करत होत? काय नाही आणला. चला आज रात्रीचे सगळे मंदिरात भेटा. आता त्यांची मीटिंग झाली, आता आपली मीटिंग. काय कसा करायचा काय तर त्याला काय 5 मिनिटात सोडून येऊ. इथून तर आसनगाव. नाही का नाव सांग. करावं गर्लफ्रेंडचं नाव सांग. नाही गर्लफ्रेंड नाही तुला? गर्लफ्रेंड नाही तुला? सिंगल आहेस तू? शपथ. चल जाऊ दे. लय वाईट वाटला मला. त्याचं लग्न झालं आहे. पोहारगा असेल त्याला आता. काय रे योच वय या वयात मारणार नाही कोण तुला. अरुण लवकर चल. तुला कागद घ्यायचं ना नाही अरुणकडे. आता तो 2-3 पट्टी येईल असला. तर फ्रेंड्स आता मी रेडी आहेत डेकोरेशन साठी. तर रोशन पण आहे. रोशन आहे, प्रज्ञा आहे, ऋतुता आहे, रोशन आहे आणि ही भाड्याची माणसं आहेत. ओके चला तर मग रोशन आपण तर थर्मास घेऊन जाऊ. चला आता डायरेक्ट मंदिरात भेटू. चल तुझा हे घे, आम्ही थर्मास घेऊन. चल रोशन चल. आला का? बाय गेला. दुसरा काय नाही. मनाली बोले येईल थोड्या वेळात. ओके तर कालपर्यंत आपला एवढं काम झालेलं आहे. काल 1 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर आता तुझी केली सुरुवात. तुम्ही निघताय का त्याच्यातून? निघताना चल कर लगेच सुरुवात. आपल्याला ठेवण्यात यायला लागलं. म्हणलं काय लागतं 420.
बघा आता हे जर फोल्ड केलं आणि याच्यात जर जास्त हे झालं ना कमी झाला तर मग तुझं कोणता ना पडला फुल बांधत ना हा गेम सगळा स्क्रिप्टेड आहे. मी भांडणात जास्त चाललंय त्यांची. काय करतो भांडणात जास्त चाललं काम होत आहे का नाही. कामाची माणसं आणायला लागते. आकार काय आकार त्याचा आकार उकार आता मला माहित नाही. काय बोलायचं आता काय समजा पण काम चालू तर माणूस शांत होता की नाही. शांत डोक्यात काम चालू आहे. कसं आहे काम करताना जास्त बडबड करायची सवय नाही त्याच्यामुळं शांतीत काम चाललंय प्रत्येकाचा. ब्लॉग मध्ये फक्त आपण व्हिडिओ दाखवू शकतो बस. डायरेक्ट नंतर दुसऱ्या दिवसापासून परत बोलायला सुरुवात करू.